नमस्कार रसिक श्रोते हो, सुप्रभात. कल्पनाच टॉक शो या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी कल्पना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पांविषयी, अर्थात गणेश चतुर्थीच्या सणाविषयी. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गजाननाची स्थापना केली जाते. सकाळपासूनच घराघरात मंगलध्वनी, शंखनाद आणि गणेश मंत्राचा निनाद वातावरण भारावून टाकतो. गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला की सृष्टीत एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. असा समज आहे की आपला गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, बुद्धीची देवता, मंगलमूर्ती आणि कलेचा अधिपती आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यारंभी गणपती बाप्पाचं पूजन आणि स्तवन केलं जातं. महाराष्ट्रात तर बाप्पांचं आगमन म्हणजे प्रत्येकाच्या घरात आणि मनात नव्या उत्साहाचं आगमन. मोठ्या मोठ्या मंडपांमध्ये सजवलेल्या मूर्ती, घराघरातल्या लाडक्या बाप्पांच्या आरत्या आणि गल्लोगल्लीत घुमणारे ढोल ताशे हे दृश्यच काही वेगळं असतं. गणपतीला बुद्धीचा देव का म्हटलं जातं याची एक सुंदर कथा आज मी तुम्हाला सांगते. महाभारताचं लेखन करायचं ठरलं तेव्हा व्यास मुनींनी गणपतीला लेखक बनण्याची विनंती केली. पण गणपतीने एक अट घातली. मी लिहायला सुरुवात केली की थांबणार नाही. तुम्ही जर थांबलात तर लेखन खंडित होईल. व्यासांनीही हुशारीने उत्तर दिलं, ठीक आहे, पण प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय तुम्ही लिहायचं नाही. असं म्हणतात की व्यासांचे काही श्लोक इतके गुंतागुंतीचे होते की गणपतीला थोडा विचार करावा लागेल. तोपर्यंत व्यास पुढचे श्लोक मनात रचत. या कथेतून आपल्याला हे समजतं की बुद्धी म्हणजे केवळ ज्ञान नाही, तर संयम, हुशारी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे. म्हणूनच गणपतीला बुद्धीचा देव म्हटलं जातं. आपल्या इतिहासात पाहिलं तर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं, जेणेकरून लोक एकत्र आले, एकजुटीने आपली संस्कृती साजरी केली आणि स्वातंत्र्य लढ्याला एक नवी ऊर्जा दिली. आजही त्या परंपरेतून आपण गणपतीच्या मंडळांमध्ये केवळ पूजा नाही, तर सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजाभिमुख संदेश देखील पोहोचवतो. पहिल्या दिवशी श्रींचं आगमन म्हणजे गणेश प्रतिमेची मिरवणूक. फुलांच्या वर्षावात, ढोल ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत आणि सगळ्यांच्या नजरा त्या लाडक्या बाप्पांवर खेळलेल्या. बाप्पांसाठी बनवलेले उकडीचे मोदक, खीर, पुरणपोळी हे केवळ पदार्थ नाहीत, तर ती प्रेमाने, भक्तीने केलेली सेवा आहे. 10 दिवस बाप्पा आपल्या घरी विराजमान राहतो आणि मग येते विसर्जनाची वेळ. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जल्लोष असला तरी मनात थोडासा विरह सुद्धा असतोच. हा गणेश चतुर्थीचा सण आपल्याला श्रद्धा, एकत्रितपणा आणि आनंदानं जगण्याचं महत्त्व शिकवतो. तर चला, यावर्षीचा गणेशोत्सव आपण केवळ भक्तीनेच नाही, तर पर्यावरणपूरक पद्धतीने समाजासाठी काहीतरी करून साजरा करूया. कारण आपले बाप्पा हे केवळ मूर्तीत नाहीत, ते आपल्या चांगल्या विचारात, चांगल्या कृतीत आणि आनंद वाटण्यातही आहेत. आपल्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यातील विघ्ने दूर होत आणि सर्वांना सुख, समृद्धी आणि मांगल्याचे दिन येवोत, अशी गणपतीचरणी मंगलमय प्रार्थना. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूच एका नवीन विचारांसह. तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना गणेश चतुर्थीच्या
भक्तिमय शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.